नमस्कार मित्रांनो, MPSC टू द पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन पॉलिटीचे भारतीय राज्यव्यवस्था या विषयाचे 25+ महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, या प्रश्नांना सुरुवात करण्याअगोदर आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, भारतातील पहिले वेगवेगळ्या पदांवरील व्यक्ती कुठल्या आहेत ते बघून घेऊयात आणि त्यानंतर आपल्या प्रश्नोत्तरांना सुरुवात करूयात. तर मित्रांनो, भारतातले पहिले महान्यायवादी आहेत MC सेटलवाड. भारताचे पहिले महान्यायवादी MC सेटलवाड हे होते. भारताचे पहिले कॅग हे VN राव हे होते. पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष, भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे KC नियोगी हे होते. आणि भारताचे पहिले निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन हे होते. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश हे HJ कानिया हे होते. आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त देवराम चौधरी हे होते. तर हे 5 मुद्दे जे आहेत की पहिले महान्यायवादी MC सेटलवाड, पहिले कॅग VN राव, पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष KC नियोगी, पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन, पहिले सरन्यायाधीश HJ कानिया, पहिले महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आयुक्त देवराम चौधरी हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर मित्रांनो, आपण आता या ठिकाणी आपल्या प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपण आपल्या प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे की राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या संविधानातून स्वीकारण्यात आलेली आहे? अमेरिकेचे संविधान, कॅनडाचे संविधान, आयरिश संविधान की ऑस्ट्रेलियन संविधान? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की आयरिश संविधानातून भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे. आयरिश संविधानामधूनच आपण DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, DPSP राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही सुद्धा स्वीकारलेली आहेत. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा 2021 जी 4 सप्टेंबर रोजी झाली होती त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न असा आहे की कोणत्या तत्त्वातून न्यायव्यवस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? न्यायालयीन पुनर्विलोकन, कायद्याचं राज्य, प्रदत्त विधिनियम की सत्ता विभाजन? तर मित्रांनो, आयोगाने या प्रश्नाचं उत्तर कायद्याचं राज्य हे दिलेलं आहे. बऱ्याच मुलांचं न्यायालयीन पुनर्विलोकन आणि कायद्याचं राज्य यामध्ये कन्फ्युजन होतं. तर आयोगाने या प्रश्नाचं उत्तर कायद्याचं राज्य असं दिलेलं आहे आणि तेच योग्य आहे की कायद्याचं राज्य या तत्वातून न्यायव्यवस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रपतींचा माफीचा अधिकार कोणत्या कलमात देण्यात आलेला आहे? कलम 71, कलम 72, कलम 73 की कलम 74? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की राष्ट्रपतींचा माफीचा अधिकार हा कलम 72 मध्ये देण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रपतींचा माफीचा अधिकार आहे त्याचप्रमाणे राज्यपालांना सुद्धा माफीचा अधिकार आहे. तर तो कुठल्या कलमामध्ये आहे असा हा प्रश्न आहे की राज्यपालांचा माफीचा अधिकार कुठल्या कलमामध्ये आहे? 4 पर्याय आहेत. कलम 160, कलम 161, कलम 162 आणि 14 पर्याय आहे कलम 163. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की राज्यपालांचा माफीचा अधिकार हा कलम 161 यामध्ये देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की मंत्री वैयक्तिकरित्या कोणाला जबाबदार असतात? मुख्यमंत्र्याला, राज्यपालाला की विधानसभेला? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की मंत्री हे वैयक्तिकरित्या राज्यपालाला जबाबदार असतात. तर मंत्री हे सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असतात. सामूहिकरित्या आलं तर विधानसभा आणि वैयक्तिकरित्या असेल तर राज्यपालाला जबाबदार असतात. आपला पुढचा प्रश्न आहे की कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे एकमेकांना पूरक असून कुठल्याही एकाचा दुसऱ्या एकासाठी त्याग करण्याची गरज नाही असा दृष्टिकोन स्वीकारला? म्हणजेच आपले जे काही फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत हक्क आहेत आणि DPSP आहेत, ते दोघंही एकमेकांना पूरक आहेत आणि कुठल्याही एकासाठी दुसऱ्याचा त्याग करण्याची गरज नाही आहे. हा दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये स्वीकारला? केशवानंद भारती खटला, मिनर्वा मिल्स खटला, साक्षी खटला की ओरिएंट व्हिलिंग मिल्स खटला? हा प्रश्न मित्रांनो एक्साईज सब इन्स्पेक्टर मेन्स 2019 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि आता जी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 झालेली आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021, हा प्रश्न जशाचा तसा रिपीट झालेला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की मिनर्वा मिल्स खटला या खटल्यामध्ये न्यायालयाने हा दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, यामध्ये आपल्याला अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे. 3 विधानं आपल्याला दिलेली आहेत. पहिलं आहे की सरनामा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. दुसरं विधान आहे सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञानाचा समावेश होतो. तिसरं विधान आहे की सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही. तर मित्रांनो, चुकीचं विधान कुठलं आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर सरनामा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो का? तर मित्रांनो, तो संपूर्ण सूची प्रदान करत नाही, त्यामुळे आपलं हे विधान अयोग्य आहे.
पहिलं विधान हे आपलं अयोग्य आहे, दुसरं विधान मात्र योग्य आहे आणि तिसरं विधानसुद्धा योग्य आहे. त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की 1 नंबरचा पर्याय हे विधान अयोग्य आहे. तर विधानसभेची सदस्य संख्या आणि विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे हे आपण या ठिकाणी बघूया. तर विधानसभेची कमीत कमी सदस्य संख्या ही 60 असते आणि जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 500 असते. आणि विधान परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या ही 40 असते. विधान परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या ही 40 असते, तर जास्तीत जास्त सदस्य संख्या ही विधानसभेच्या 103 पेक्षा जास्त नसते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे की मार्गदर्शक तत्वांचा मुख्य उद्देश काय आहे. पुढचा प्रश्न असा आहे की मार्गदर्शक तत्वांचा मुख्य उद्देश काय आहे. देशात समतावादी समाज निर्माण करणे, स्वातंत्र्य आणि समता यामध्ये समतोल निर्माण करणे, कल्याणकारी राज्याचे ध्येय साध्य करणे की देशाची एकता व एकात्मता सुनिश्चित करणे. तर मित्रांनो, मार्गदर्शक तत्वांचा मुख्य उद्देश आहे की कल्याणकारी राज्याचं ध्येय साध्य करणं. कल्याणकारी राज्याचं ध्येय साध्य करणं हे मार्गदर्शक तत्वांचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न आहे की भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये सर्वात अगोदर काय येतं. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत सर्वात अगोदर न्याय येतो, स्वातंत्र्य येते, समता की बंधुता, काय येतं. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की आर्थिक, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय ही संकल्पना भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत सर्वात अगोदर येते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की न्याय. भारताच्या राष्ट्रपती संदर्भात अयोग्य विधान कुठले, असा हा प्रश्न आहे. की पुढचा प्रश्न आहे आपला की भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. पहिलं विधान आहे की भारताचे राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य भाग आहेत. दुसरं विधान आहे संसद सदस्यांना असणारे संसदीय विशेषाधिकार राष्ट्रपतींनाही लागू आहेत. तिसरा विधान आहे की कलम 72 नुसार राष्ट्रपतींना माफीचा अधिकार मिळालेला आहे. आणि चौथं विधान आहे केंद्रीय मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींना जबाबदार असतात. तर मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं की कलम 72 नुसार राष्ट्रपतींना माफीचा अधिकार मिळाला आहे, त्यामुळे हे विधान आपलं योग्य असणार आहे. तर राज्यपालांच्या संदर्भात आपण बघितलं होतं विधानसभेच्या संदर्भात की मंत्री वैयक्तिकरित्या कोणाला जबाबदार असतात, तसेच केंद्रीय मंत्री हे वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींना जबाबदार असतात. त्यामुळे हे दोनही विधान योग्य आहेत. आणि भारताचे राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य आहेत, हे विधानसुद्धा बरोबर आहे. भारताची संसद ही लोकसभा, राज्यसभा आणि भारताचे राष्ट्रपती प्रेसिडेंट या तिघांची मिळून बनलेली आहे. परंतु जे काही संसद सदस्यांना असणारे संसदीय विशेषाधिकार आहेत ते राष्ट्रपतींना लागू आहेत का, तर ते लागू नाहीत. त्यामुळे आपलं चुकीचं विधान असणार आहे, अयोग्य विधान असणार आहे 2 नंबरचा पर्याय. कारण की राष्ट्रपतींना संसदीय विशेषाधिकार लागू नाहीत. हे आपण आत्ताच बघितलं की पहिले महान्यायवादी हे MC सेटलवर्ड आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे की राज्य विधानसभेची गणसंख्या किती असते. गणसंख्या म्हणजे सभागृहाचं कामकाज चालविण्यासाठी सभागृहात उपस्थित असणाऱ्या सदस्यांची किमान संख्या. म्हणजे किती सदस्य सभागृहात उपस्थित असतील तर सभागृहाचं कामकाज घेता येतं, ती संख्या म्हणजे गणसंख्या असते. 4 पर्याय आहेत. पहिला आहे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/10. दुसरा आहे 10 किंवा सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/10. यामध्ये पीठासीन अधिकाऱ्याला धरलेला आहे. दुसरा आहे की 10 किंवा सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/10 पीठासीन अधिकारी वगळता. आणि चौथा पर्याय आहे 10 सदस्य. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की 10 किंवा सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/10 पीठासीन अधिकारी धरून आणि यापेक्षा जे जास्त म्हणजे 10 किंवा सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/10 यापैकी जे जास्त असेल तेवढी राज्य विधानसभेची गणसंख्या असते. पुढचा प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयात तदर्थ न्यायाधीश म्हणून कशी नियुक्ती होते. पहिला पर्याय आहे केंद्रीय मंत्री यांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीद्वारे. दुसरा पर्याय आहे भारताचे सरन्यायाधीश यांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीद्वारे. तिसरा पर्याय आहे राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने सरन्यायाधीशद्वारे. आणि चौथा पर्याय आहे केंद्रीय कायदेमंत्री यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर सरन्यायाधीश यांच्याद्वारे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की सर्वोच्च न्यायालयात तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती ही राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने सरन्यायाधीश यांच्याद्वारे होते. म्हणजे राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेऊन सरन्यायाधीश तदर्थ न्यायाधीशांची नेमणूक करतात. धर्मनिरपेक्षता पुढचा प्रश्न आहे आपला की धर्मनिरपेक्षता भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे असा निर्वाळा कोणत्या खटल्यामध्ये देण्यात आला. केशवानंद भारती खटला, SR बोम्मई खटला, इंदिरा गांधी खटला की मनेका गांधी खटला. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजेच की धर्मनिरपेक्षता हा भारतीय संविधानाचा मूलभूत संरचनेचा भाग आहे असा निर्वाळा हा SR बोम्मई खटला या खटल्यामध्ये देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला बिनचूक विधान ओळखायचं आहे. मित्रांनो, बिनचूक विधान म्हणजे बरोबर विधान कुठलं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिलं विधान आहे की संसद सदस्य यांना संसदेच्या अधिवेशनाच्या 40 दिवसापूर्वी आणि 40 दिवसानंतर अटक करता येत नाही. वरील विशेषाधिकार दिवाणी आणि फौजदारी खटल्यांसाठी लागू आहे.
तिसरा पर्याय आहे दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय आहे अबरोबर बचूक. तर मित्रांनो आपल्याला ही विधानं पुन्हा एकदा बघूयात. तर संसद सदस्यांना संसदेच्या अधिवेशनाच्या 40 दिवसापूर्वी आणि 40 दिवसानंतर अटक करता येत नाही, हे विधान योग्य आहे. परंतु दुसऱ्या विधानामध्ये काय झालं आहे की हा विशेष अधिकार फक्त दिवाणी खटल्यासाठी लागू आहे, तो फौजदारी खटल्यासाठी लागू नाही आहे. त्यामुळे हे विधान जे काही आहे ते आपलं अयोग्य ठरणार आहे. त्यामुळे आपलं बिनचूक विधान कुठलं असणार आहे तर अबरोबर आणि बचूक. अबरोबर आणि बचूक हे विधान आपलं योग्य असणार आहे. UPSC प्रिलिम्स 2021 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे की प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता पर्याय भारतीय राज्य व्यवस्थेचे संघराज्य स्वरूप दर्शवतो. भारतीय राज्यव्यवस्थेचे संघराज्य स्वरूप कुठल्या तरतुदीमधून दिसून येतं हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे स्वतंत्र न्यायव्यवस्थेची तरतूद, दुसरा पर्याय आहे निर्वाचित संसद सदस्य, तिसरा पर्याय आहे केंद्रीय कॅबिनेटमध्ये लोकनिर्वाचित प्रतिनिधी आणि चौथा पर्याय आहे न्यायालयांद्वारे अंमलबजावणी योग्य मूलभूत हक्क. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे की स्वतंत्र न्यायव्यवस्थेची तरतूद. म्हणजे जिथं संघराज्य असतं तिथे न्यायव्यवस्था स्वतंत्र असते, न्यायव्यवस्था स्वतंत्र असते. संघराज्याचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की स्वतंत्र न्यायव्यवस्था. त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की स्वतंत्र न्यायव्यवस्थेची तरतूद. यामधून भारतीय राज्यव्यवस्थेचे संघराज्य स्वरूप दर्शवले जाते. मित्रांनो आपण आता जे काही प्रश्न बघितलेले आहेत त्या प्रश्नांची एक क्विक रिव्हिजन या ठिकाणी करून घेऊयात. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या संविधानातून स्वीकारण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे की आयरिश संविधानातून ही तरतूद स्वीकारण्यात आलेली आहे. आयरिश संविधानामधून आपण मार्गदर्शक तत्त्वे आणि राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन या 2 तरतुदी सुद्धा स्वीकारलेल्या आहे. कोणत्या तत्वातून न्यायव्यवस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे की कायद्याचं राज्य या तरतुदीमधून न्यायव्यवस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. राष्ट्रपतींचा माफीचा अधिकार हा कलम 72 मध्ये देण्यात आलेला आहे. तर राज्यपालांचा माफीचा अधिकार हा कलम 161 मध्ये देण्यात आलेला आहे. मंत्री वैयक्तिकरित्या जबाबदार कोणाला असतात तर ते राज्यपालाला जबाबदार असतात. आणि कुठल्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे एकमेकांना पूरक असून कोणा एकाचा दुसऱ्यासाठी त्याग करण्याची गरज नाही असा दृष्टिकोन स्वीकारला तर तो आहे मिनर्वा मिल्स खटला. आणि हे विधान आपलं अयोग्य आहे. पहिल्या क्रमांकाचं हे बघितलं होतं आपण. मार्गदर्शक तत्त्वांचा मुख्य उद्देश काय आहे तर तो आहे कल्याणकारी राज्याचं ध्येय साध्य करणं. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेनुसार सर्वात अगोदर न्याय ही संकल्पना येते. भारताच्या राष्ट्रपतींच्या संदर्भात अयोग्य विधान कोणतं आहे तर संसद सदस्यांना लागू असणारे विशेष अधिकार राष्ट्रपतींनाही लागू आहेत, हे विधान अयोग्य आहे. राज्य विधानसभेची गणसंख्या किती असते तर ती 10 किंवा सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 110 पीठासीन अधिकारी धरून यापेक्षा जे जास्त असेल ते एवढे असते. सर्वोच्च न्यायालयात तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती कधी होऊ शकते तर राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने सरन्यायाधीश यांच्याद्वारे ही नियुक्ती होऊ शकते. धर्मनिरपेक्षता भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे असं निर्वाळा SR बोंबाई खटल्यामध्ये देण्यात आलेला आहे. तर अबरोबर बचूक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणता पर्याय भारतीय राज्यव्यवस्थेचे संघराज्य स्वरूप दर्शवितो तर स्वतंत्र न्यायव्यवस्थेची तरतूद हा पर्याय दर्शवितो. तर या ठिकाणी आपण जे काही प्रश्न बघितलेले आहेत मित्रांनो हे हा एक प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. प्रश्न असा आहे की लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे उपसभापती यांच्या अनुपस्थितीत संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतं. जी संयुक्त बैठक असते म्हणजे लोकसभा प्लस राज्यसभा यांची जी संयुक्त बैठक होते त्या बैठकीचं अध्यक्षस्थान आपल्याला माहिती आहे की लोकसभेचे अध्यक्ष भूषवितात. लोकसभेचे अध्यक्ष जर नसतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष भूषवितात आणि लोकसभेचे उपाध्यक्षसुद्धा नसतील तर राज्यसभेचे उपसभापती भूषवितात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की राज्यसभेचे सभापती म्हणजेच उपराष्ट्रपती हे अध्यक्षपद भूषवित नाही तर उपसभापती भूषवितात. मात्र जर हे तिघंसुद्धा अनुपस्थित असतील तर अध्यक्षस्थान कोण भूषवितं असा हा प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे भारताचे सरन्यायाधीश, दुसरा पर्याय आहे संयुक्त बैठकीस उपस्थित सदस्य त्यांच्यापैकी एकाची निवड करतात, चौथा पर्याय आहे भारताच्या राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती आणि चौथा पर्याय आहे सर्वात ज्येष्ठ संसद सदस्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की हे तिघंही जण अनुपस्थित असतील तर संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान हे संयुक्त बैठकीस उपस्थित सदस्य त्यांच्यापैकी एकाची निवड करतात. अशी निवड केलेली व्यक्ती हे अध्यक्षस्थान
भूषवित असते. UPSC प्रिलिम्स 2021मध्ये विचारलेला हा प्रश्नसुद्धा आपण बघून घेऊयात. हा प्रश्न आहे की भारतात संपत्तीचा हक्क कोणाला उपलब्ध आहे? भारतात संपत्तीचा हक्क कोणाला उपलब्ध आहे? पहिला पर्याय आहे केवळ नागरिकांना उपलब्ध असणारा हा तो कायदेशीर हक्क आहे. कोणत्याही व्यक्तीला उपलब्ध असणारा तो कायदेशीर हक्क आहे. केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध असणारा मूलभूत हक्क आहे. कायदेशीर हक्क नाही तसंच मूलभूत हक्कही नाही असा पर्याय आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे की कोणत्याही व्यक्तीला उपलब्ध असणारा तो कायदेशीर हक्क आहे. म्हणजे भारतात संपत्तीचा हक्क हा कोणत्याही व्यक्तीला उपलब्ध असणारा कायदेशीर हक्क आहे.